हाय श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. दुपारचे वाजलेले 3 आणि आत्ता मी सगळे पॅकिंग केलेले आहे. चला जायचं आपल्याला आता सुट्टीला. ऊन भरपूर आहे त्यामुळं अनेक तासाभरानं निघणार आहे, कारण असलं उन्हात तळपायला होतं का विचारायला नको. त्यामुळं 1 तासाभरानं निघणार आहे. घरातलं सगळं आवरलेलं आहे. पातेली बितेली सगळे घासून वर ठेवली. फ्रीजमध्ये काय काय होतं ते सगळं काढून स्वच्छ धुतलेलं आहे. सगळं आवरलेलं आहे, कारण जाताना सगळं आवरून जावं लागतं. नाही तर आपण 15 दिवस म्हटल्यावर घरात सगळं मग बघण्यासारखं होतं. तरी कचरा अजून टाकायचाच आहे, टाकून देते. चला, भाजीपाला काही जास्त फ्रीजमध्ये नाही आहे. थोड्याशा भेंडी आणि 4 वांगे ते करतो म्हणाले, ते भाजी करून खातो. बाकी सगळं आवरलेलं आहे. भयानक उकडायला आले की असा पाऊस पडायला पाहिजे 2 ते 3 तास. त्यावेळी कुठं तर जरा असं म्हणजे शांत वाटेल. तर काय विचारा नको असलं उकडायला लागलेलं आहे. हाय श्री स्वामी समर्थ. शुभ दुपार. वाजलेले जवळजवळ 3:45-4 वाजत आले. चाललेले आहेत सुट्टीला. आज आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस, ॲनिव्हर्सरी. आणि जी कलांजली होती नेसलेली आहे मी. वहिनी म्हणत होती तिकडं करूया म्हणून सेलिब्रेशन, पण यांना वेळच नाही आहे. आणि मी म्हणलं आता काय सेलिब्रेशन करायचं, 17 वर्ष झाली लग्नाला, राहून दे म्हणलं. तर त्या म्हणत होत्या जेवण वगैरे बनवूया, केक वगैरे कापूया म्हणून. नको म्हणतो मीच नको म्हणतो. चला आता येणार मी 1 तारखेला, 1 जूनला. तोपर्यंत तिकडले व्हिडिओ येणार तुम्हाला. उद्यापासून सांडगे पापड थोडं करायचे, बहिणीचे माझे वहिनीचे थोडे करायचे, तर ते करणार. 17 वर्ष झाली लग्नाला. 17 वर्ष म्हणजे कशी गेली, सुख दुःख सगळं. आणि मेन म्हणजे वेगवेगळी माणसं भेटली. माणसं मात्र भरपूर वेगवेगळी भेटली, कारण भाड्याच्या घरात राहायला लागल्यामुळे, इकडे तिकडे फिरावं लागल्यामुळे वेगवेगळ्या नमुन्याची माणसं भेटली. त्यामुळं आणि सगळ्यांची म्हणजे हे पण जे जवळची पण असतील आणि ती लांबची पण असतील. त्यांनी भरपूर जणांनी रंग पण दाखवले. तर माणसाला अनुभवाचे बोल हे वेगळेच असतात. कसं होतं, ठेच लागल्याशिवाय माणूस खाली बघत नाही. त्या पद्धतीने अनुभव माणसाला खूप महत्त्वाचा, काय काय शिकवून जातो. आयुष्यात येणारी माणसं पण खूप काही शिकवून जातात. आणि एक मात्र असतं बघा, माणसाजवळ मनुष्यबळ आणि पैसा असला तर त्याला वेगळी किंमत असते, आणि ज्याच्याजवळ पैसा मनुष्यबळ नसते त्याला किंमत नसते. उदाहरणार्थ त्यांची आई नसल्यामुळे त्यांच्या वडिलांनीसुद्धा त्यांना म्हणजे तेवढी किंमत दिली नाही. आणि ते चांगले नसल्यामुळे भाऊबंधांनी पण त्याचा भरपूर गैरफायदा घेतला. असून दे. कसं असतं माहिती आहे का, माणूस करून विसरतो, पण ज्याच्यावर ते बेतलेलं असतं त्याला ते विसरायला जात नाही. आणि कोणी जरी पाठीशी नसेल तरी वरचा तरी पाठीशी असतो त्याच्या. त्यामुळे त्याला कधी कमी पण पडत नाही. फक्त आपली नीतिमत्ता आणि बुद्धी ही चांगली पाहिजे. आणि ती जर चांगली नसेल तर त्या माणसाचं कधी चांगलं होत नाही. एखाद्याला पाठिंबा नसेल म्हणून त्याला जर तुम्ही पाय ओढण्याचा किंवा त्याचं वाईट करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर ते कधी शक्य होत नसतं, लक्षात ठेवा. कारण ते सगळं त्याच्या हातात असतं, कुणाचं चांगलं करायचं आणि कुणाचं वाईट करायचं. त्यामुळे एखाद्याला पाठिंबा नाही म्हणून त्याला टार्गेट करायचं, त्याची शेती बळकवायची, त्याचं घर बळकवायचं, असला कोण विचार करत असेल तर तो करू नका. कारण त्याचं जर बळकवायला गेला तर तुमचं जातं. आणि आपली लोकंसुद्धा आपली नसतात. आपण म्हणतो सगळे आपले आहेत, आपल्याकडे कोण कोणाचं नसतं. पैसा असला तर सगळे आपले असतात, पैसा नसला तर कोण कोणाचं नसतं, लक्षात ठेवा. जाऊ दे. त्यामुळे मी तर 17 वर्षात भरपूर अनुभव घेतला. स्वतःच्या सासऱ्याने सुद्धा काय काय बोलले, काय काय केले. शेवटी त्याला मरून गेले, पण लक्षात राहतो कोण काय काय बोललं, काय काय नाही. आणि हे मात्र खरं आहे, जे काही करतो केलेल्याला फेडायला हे येतं. ते भले 10 वर्षांनी असू दे, 15 वर्षांनी असले, पण त्या माणसाला ते परत फेडायला हे येतं. त्यामुळं समोरच्या संग वागताना विचार करून वागा, कारण आज ना उद्या ते आपल्याला परत फिरून फेडायला येतं, लक्षात ठेवा. चला, आज ॲनिव्हर्सरी काय
आम्ही काही साजरे करत नाही. श्रीचा वाढदिवस पण आम्ही काय करत, आमच्यात वाढदिवस वगैरे असं काही करत नाही. पण काल यांनी मला ड्रेस दिला, मी यांना वॉयलेट एक दिलं, झालं आमचं ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं. चला जाऊया आपण आता. वाजलेलं एक 4, कारण हे सोडून परत येणार आहेत. त्यांना दुकानात पण काम आहे आणि त्यांची नाईट शिफ्ट आहे, त्यामुळे ते परत येणार. आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे पंचगंगा साखर कारखाना म्हणजे कोरोची जवळ पोचलेलो आहे. कसं यायचं, कसं यायचं, कसं यायचं का गेलीत की त्याने खरंच के होय गेलीत तसं काय हो मग नाही रे. आणि ॲनिव्हर्सरी करूया असं वहिनी तर म्हणत होती, पण म्हटलं नको, कारण कुठं आता आमचं नवीन लग्न झालेलं आहे, झाली 17 वर्ष म्हटलं. आणि पोरं पण म्हणत होती करूया म्हणून, नको म्हटलं. मग वहिनी म्हटली निदान औक्षण तर करूया म्हणून मग ओवाळत आहे. आणि आई आजच गेलेले आहे गावात, कारण 3-4 दिवस बहीण ते इथं होती आणि सगळे सांडगे पापड वगैरे करत होते, त्यामुळं तीसुद्धा इथंच होती. त्यामुळे देवपूजा नव्हती 3-4 दिवस झालं. ती म्हणाली देवपूजा वगैरे करतो उद्याला आणि मग येतो. उद्याला अंडी पापड करायचे आहेत आणि चिप्ससाठी बटाटेसुद्धा मी आज बाजारात जाऊन घेऊन आलेले आहे. ऊन लागलं बाई एनिव्हर्सरी साखरपुडा एंगेजमेंट अक्षदा पडल्या पहिला आई बाबांच्या वाढदिवसाला. आणि हे आता आम्हाला सोडून जात आहेत, कारण यांची नाईट शिफ्ट आहे आणि उद्याला 1-2 ड्रेससुद्धा त्यांना द्यायचे आहेत. कसं काय पंच झालं?